सर NDTV मराठीचं पहिलं एंटरटेनमेंट अवॉर्ड होत आहे, काय वाटतं? पहिलं आहे पहिलं. पहिलं आहे. अरे वा, मोठा लकी आहे म्हणजे मी पहिल्या यायला आलो पोचलो ते. आणि ते जनरली मी असा सहसा कधी जात नाही कुठे. हां मग मग ते पहिलं होत आहे, एक मराठी चॅनलने अवॉर्ड्स एंटरटेनमेंटमध्ये केले आहेत. तर काय? निश्चित निश्चित आहे. म्हणजे म्हणजे हे मराठी लोकांसाठी आर्टिस्टसाठी जरी म्हणून मी ही जास्ती उत्साहपूर्ण गोष्ट आहे असं मला वाटतं की निश्चित म्हणजे ते जोमाने त्याच्यावर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज आहे. सर एक छोटंसं रॅपिड फायर. काय काय सर छोटंसं. आवडता पदार्थ, एकही असा नाही, सगळेच आवडतात. आवडता अभिनेता अभिनेत्री. आह, हे म्हणजे फार तुम्ही कठीण प्रश्न विचारता असं कसं आहे. तर खूप छोटे आहे. आवडता अभिनेता अर्थात मीच असणार आणि होणार नाही नाही. अभिनेत्री. अभिनेत्री मला निवेदिता सराफचं नाव घ्यायला पाहिजे. हो, बरोबर. आता मग घरी जेवायची पंचायत होईल ना हो. माझी. आवडता चित्रपट. बरेच आहेत तसे, मी निश्चित काय तर सांगू शकत नाही, काही एकदम निश्चित आठवत नाहीत एकदम, पण बरेच आहेत. आवडता छंद. ॲक्टिंग काम करणे बस आणि काही नाही बस. खूप वर्षानंतर मालिका करताय, मूवी नंतर आता मालिका करताना काय वेगळं वाटतंय? वेगळं असं काही नाही, म्हणजे काय अभिनय काय इकडून तिकडून सारखाच शेवटी. तर त्यांची दाखवण्याची गोष्ट वेगळी असेल, पण शेवटी अभिनय हा सारखाच गोष्ट, त्याच्यात काही फरक पडत नाही. मजा वाटते पण, कारण मी पहिल्यांदा मुळात हे करतो आहे, डेली सूप करतो आहे. हां, डेली सूप मी कधी केला नव्हता, कारण मला उगाच तेवढा वेळ घालवायचा नव्हता उगाच, आणि माझ्याकडे वेळही नव्हता. पण आता मी करून बघितलं, पण बघूया आपण करून काय एक वेगळं काहीतरी बघूया पण ते सगळं बाकी सगळं बंद ठेवावं लागलं त्यामुळे, आणि आता माझी जास्तीत जास्त पंचायत होती त्यामुळे. ओके, मग आता मालिका करताय, अपकमिंग मूवीचे प्रोजेक्ट्स वगैरे काही, की त्या मालिकेमुळे तुम्ही थांबवले आहेत? हां, आता काय म्हणून मी पिक्चर करणं सध्या शूटिंग करणं थांबवलेलंच आहे मी. पण एक माझा पिक्चर आता फक्त 10 एप्रिलला रिलीज होईल.